वातावरणामध्ये बदल झाला की अनेक आजार आपल्याला उद्भवतात. त्यामुळेच आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचे पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. कुणालाही हे लाडू जमतील इतकी साधी सोपी रेसिपी आहे आणि घरचंच मोजकं साहित्य वापरलं आहे. विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण अजिबात साखरेचा सुद्धा वापर केलेला नाही. शेवटचा लाडू सुद्धा सहजतेने कसा वळता येईल इतकं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. चला तर मग पौष्टिकतेने भरलेले हिरव्या मुगाचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. हे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपचा वापर करून 1.5 कप भरून इथे मी सफेद तीळ घेतले आहेत. आज आपण अतिशय पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू बघतोय. त्यासाठी इथे मी तिळाचा वापर केलेला आहे. वजनामध्ये म्हणाल तर तीळ 100 ग्रॅम एवढे आपल्याला घ्यायचे आहेत. आता गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर तीळ चांगले खमंग होईपर्यंत आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मोठ्या आचेवर तीळ भाजायचे नाहीत, घाई करायची नाही, तीळ करपू शकतात आणि मग त्यातला कच्चा वास सुद्धा तसाच राहील. प्रत्येक पदार्थ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जेणेकरून लाडू चांगले 1.5 ते 2 महिने टिकले जातील. आता हे तीळ सुद्धा मी असे भाजून घेणार आहे. काही मिनिटातच बघू शकता इथे तीळ तडतडायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला आवाज सुद्धा ऐकायला येत असेल. असे तीळ तडतडायला सुरुवात झाली, खमंग असे खरपूस भाजून झाले, कुरकुरीत झाले की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि तीळ एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचे आहेत. आता त्याच कपाचा वापर करून साधारण अर्धा ते पाऊण कप इथे मी शेंगदाणे घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर 50 ग्रॅम एवढे शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला सालं सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवायची, एखाद मिनटं शेंगदाणे परतून घ्यायचे आणि नंतर लगेचच गॅसची आच मंद करायची आणि सालं सुटेपर्यंत खमंग होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे. असं केल्यामुळे शेंगदाणे जास्त करपत नाही, व्यवस्थित असे डागविरहित शेंगदाणे भाजले जातात. काही मिनिटातच शेंगदाणे सुद्धा खमंग भाजले गेले आहेत. त्याची सालं सुटायला सुरुवात झाली आहेत. बघू शकता अजिबात इथे करपले नाहीत. आता लगेचच शेंगदाणे सुद्धा काढून एका ताटामध्ये पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये त्याच कपाचा वापर करून 1 कप भरून इथे मी साजूक तूप घेतलं आहे. त्यातलं अर्धच साजूक तूप आपल्याला आधी वापरायचं आहे. कारण मुगाचे लाडू किंवा मूगडाळीचे लाडू करण्यासाठी फारशा तुपाची गरज भासत नाही. जर आपल्याला गरज लागली तरच आपण जास्तीचं तूप नंतर घालणार आहोत. आता हे तूप सुद्धा चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये पाव कपपेक्षा थोडंसं कमी म्हणजे साधारण 2 मोठे चमचे भरून इथे मी डिंक घेतला आहे. कमी प्रमाणात डिंक आहे त्यामुळे सर्व डिंक या तुपामध्ये मी घालणार आहे आणि गॅसची आच मात्र आता मंद ठेवायची आणि डिंक व्यवस्थित फुलेपर्यंत तळून घ्यायचा. डिंक वजनामध्ये म्हणाल तर इथे मी 25 ग्रॅम एवढा वापरला आहे. डिंक तळताना सुद्धा घाई करायची नाही. मोठ्या आचेवर डिंक तुम्ही तळलात तर डिंक करपू सुद्धा शकतो आणि व्यवस्थित आतपर्यंत तो फुलणार नाही आणि जेव्हा आपण लाडू खायला जाऊ तेव्हा दाताखाली तो चिवट किंवा कडक जाणवला जाईल. त्यामुळे मंद आचेवर व्यवस्थित डिंक फुलेपर्यंत असा तळून घ्यायचा आहे. एकदा हलका सोनेरी रंग आला, डिंक फुलण्याची प्रक्रिया थांबते म्हणजे त्याची तडतड थांबते. असं झालं की डिंक तळला गेला आहे असं समजायचं. आता हा डिंक लगेचच एका झाऱ्यावर काढून घेऊया आणि पूर्णपणे तूप त्यातलं निथळून काढून घ्यायचं आहे. आता उरलेल्या तुपामध्येच आपल्याला काही सुकामेवा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये इथे मी पाव कपापेक्षा थोडासा जास्त आणि वजनामध्ये 50 ग्रॅम एवढे बदाम घेतले आहेत. आता हे बदाम सुद्धा ह्या तुपामध्ये 1 ते 2 मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. थोडेसे तडतडायला लागले आणि त्याचा रंग हलकासा बदलला गेला की लगेचच हे बदाम सुद्धा काढून घ्यायचे आहेत. फार जास्त वेळ सुद्धा कोणताही पदार्थ आपल्याला तळायचा नाही किंवा करपवायचा नाही, नाहीतर कडवटपणा उतरू शकतो. त्यानंतर ह्यामध्ये 50 ग्रॅम एवढेच काजू आणि 50 ग्रॅम एवढेच मी काळे मनुके घेतले आहेत. तुम्ही साधे बेदाणे सुद्धा वापरू शकता. आता हे काजू आणि मनुके सुद्धा आपल्याला या तुपावर परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत मनुके टम्म असे फुगले जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि काजूला सुद्धा हलका सोनेरी रंग आला पाहिजे. असं झालं की लगेचच हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे तूप निथळून काढून घ्यायचं आहे. आता जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये इथे मी
सालवाली मुगाची डाळ घालणार आहे. वजनामध्ये ही इथे मी 100 ग्रॅम एवढी घेतली आहे. ही मुगाची डाळ आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली 1-2 पाण्याने आणि एका कापडावर फॅनखालीच वाळत घातलेली. उन्हात सुद्धा तुम्ही वाळवून घेऊ शकता. अर्धा तासानंतर पूर्ण ह्यामधलं पाणी वाळलं जातं आणि ती डाळ कडकडीत होते. अशी झाल्यानंतर आपल्याला ही तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. नुसतीसुद्धा तुम्ही डाळ भाजू शकता. पण जर डाळ तुम्ही नुसती आधी भाजली आणि नंतर त्याचं पीठ बनवलं, की पुन्हा एकदा पीठ आपल्याला भाजण्याची गरज आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही जर तुपामध्ये डायरेक्ट ही डाळ भाजलीत, तर मात्र आपल्याला पुन्हा पीठ भाजण्याची गरज भासत नाही. त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि गॅससुद्धा. गॅसची आच मात्र आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि डाळ भाजण्यासाठी साधारण 6 ते 7 मिनिटं लागतात. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये डाळ घेतली आहे त्यानुसार वेळ वाढू शकतो. आज आपण कमी प्रमाणात घेतली आहे इथे डाळ, त्यामुळे 6 ते 7 मिनिटानंतर ह्याचा रंग बदलला जातो आणि डाळीमधून एक खमंग असा सुवास बाहेर पडायला सुरुवात होते. इथे बघू शकता काही मिनिटानंतर डाळीचा पूर्ण रंग बदलला गेला आहे. कसा सोनेरी आला आहे. यापेक्षा जास्त करपवायची नाही. अशी डाळ झाली की लगेचच ही डाळसुद्धा तूप निथळवून काढून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये पूर्णपणे गार करून घ्यायची आहे. डाळ इथे बघू शकता पूर्णपणे गार झाली आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये ही डाळ घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला ह्याची बारीक अशी रवाळ पूड करून घ्यायची आहे. इथे बघू शकता कसं दरदरीत हे मिश्रण तयार झालं आहे. आता ह्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत. इथे मी सालासहितच शेंगदाण्यांचा वापर करणार आहे. पण तुम्हाला शेंगदाण्याची सालं काढायची असतील तर सालं काढून सुद्धा वापरू शकता. सोबतच आपण जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते सुद्धा यामध्ये एकत्रच घालायचे आहेत. फक्त 1 चमचा तीळ मी इथे शिल्लक ठेवणार आहे आणि ते लाडूच्या मिश्रणामध्ये वरून घालणार आहे. म्हणजे लाडूचं टेक्स्चर सुद्धा खूप छान येईल. आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवर हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. सलग मिक्सर फिरवू नका, नाहीतर त्यामधून तूप सुटायला सुरुवात होईल. तसं आपल्याला करायचं नाही. हे बघा इथे मी करून घेतलंय. कशी मस्त भरड अशी तयार झाली आहे. अशीच भरड तुम्हाला देखील करून घ्यायची आहे. म्हणजे लाडूला खूप छान टेक्स्चर येतं. आता तयार झालेलं मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे. आता मिक्सरमध्ये काजू आणि बदाम घालायचे आहेत. हे तुम्ही सुरीने सुद्धा कापून घेऊ शकता, पण मी मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहे. 1-2 वेळा मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करून फिरवून घ्यायचा आणि अशी भरड करून घ्यायची. अशी दरदरीत भरड ठेवल्यामुळे लाडूचं टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं आणि लाडू खायलासुद्धा खूप छान लागतात. मी सांगितलेल्या स्टेपमध्येच तुम्हाला देखील मिक्सरमध्ये असे सर्व पदार्थ फिरवून घ्यायचे आहेत. कारण सर्वात शेवटी मी काजू बदाम फिरवल्यामुळे बघू शकता मिक्सरला अजिबात तुपकटपणा शिल्लक राहिलेला नाही. आता जो आपण तळून घेतलेला डिंक आहे तो मिक्सरला मी फिरवणार नाही. कारण डिंक कोणत्याही पदार्थात मला खाताना दाताखाली आलेला आवडतो. तुम्हाला जर खूप त्याची बारीक पूड करायची आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता. पण इथे मी एका वाटीने असं थोडासा डिंक चुरून घेणार आहे. आता हा डिंकसुद्धा लाडूच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये काही आपण औषधी पावडर मिसळूया. म्हणजेच इथे मी 1 चमचा भरून सुंठ पावडर घेतली आहे. यामुळे लाडू पचायला मदत होते. असेल घरात उपलब्ध तर अवश्य यामध्ये घाला. त्यानंतर अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आणि आज आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करून हे लाडू बनवणार आहोत. त्यामुळे जायफळ यामध्ये किसून घालणार आहे. जायफळ पूड असेल तुमच्याकडे तरी त्यामध्ये छोटा पाव चमचा घालू शकता. आता सर्व जिन्नस आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे. आता जे कढईमध्ये शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्येच त्याच कपाने आपल्याला 2.5 घट्ट कप भरून बारीक चिरलेलं गूळ घालायचं आहे. गूळ इथे मी साधाच गूळ वापरला आहे. चिक्कीचा वगैरे गूळ आपल्याला वापरायचा नाही आहे. आणि वजनामध्ये म्हणाल तर हा गूळ मी इथे साधारण 200 ते 220 ग्रॅम एवढा घेतला आहे. या प्रमाणामध्ये व्यवस्थित लाडू गोड होतात. अति गोड किंवा अगोड होत नाहीत. आता गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर हा गूळ फक्त आपल्याला या तुपामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. अजिबात आपल्याला कोणत्याही प्रकारे पाक तयार करायचा नाही. त्यामुळे गूळ घेताना शक्यतो तो किसून किंवा अगदी बारीक चिरून घ्या. म्हणजे 1 मिनिटातच गूळ व्यवस्थित विरघळला जातो. हे बघा इथे 1-2 मिनिटातच गूळ व्यवस्थित विरघळला गेला आहे. असं झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे लाडूचं कोरडं मिश्रण बाजूला तयार करून ठेवलेलं ते ह्यामध्ये संपूर्ण घालून मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे.
गूळ विरघळवून घेतल्यामुळे मिश्रण आता फार गरम आहे, त्यामुळे आपण 5 मिनिटाची वाट बघूया, म्हणजे मिश्रणसुद्धा कोमट होईल. इथे साधारण 5 मिनिटं झाली आहे. हलकं मिश्रण कोमट झालं आहे. आपण हात लावू शकू एवढं. आता भराभर याचे लाडू वळून घेऊया. त्यासाठी एखादा खुलगट चमचा किंवा एखादी छोटीशी वाटी घ्यायची, त्यामध्ये मिश्रण भरायचं आणि लाडू वळून घ्यायचे. इथे बघू शकता एका हाताने सहज लाडू वळता येतोय. दुसऱ्या हाताने फक्त गोलाकार आकार द्यायचा. असे लाडू बनवले की एकाच आकाराचे तयार होतात. अशाच पद्धतीने एक-एक करून सर्व लाडू मी इथे वळून घेणार आहे. तुम्हाला माझी आजची मूग डाळीचे लाडू बनवण्याची ही पौष्टिक अशी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा, शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत आणि मध्यम आकाराचे मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 22 लाडू तयार होतात. हिरवी सालवाली मूग डाळ ही प्रथिनं, फायबर, लोहाचा उत्तम स्रोत आहे. दिसायला जितके सुंदर लाडू दिसतात तेवढेच खायला देखील अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा. ह्यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बघू शकता टेक्स्चर किती मस्त आलं आहे आणि अगदी खुसखुशीत लाडू तयार होतात. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.